वैयक्तिक कामामुळे नाही, नाराजी तर त्यांनी माझ्या समोर कधी व्यक्त केलेली नाही एकनाथ शिंदे साहेबांकडे. आणि शेवटी बघा, राजकीय खुर्ची असते ती फेविकॉल घेऊन तर पुरेच्या खाली उभी राहत नाही, ती बदलत असते, आदला बदल होत असते. मी सुद्धा गेल्या 20 वर्षापासून लोकप्रतिनिधी आहे. आमदार म्हणून 2009ला पहिल्यांदा मी निवडून गेलो. माझीही बऱ्याच वर्षापासूनची अपेक्षा होती की मी मंत्री व्हावं, मी मंत्री व्हावं, परंतु होऊ शकलो नाही. म्हणून मी काही नाराजी परंतु नेहमीच त्यांच्या शुभेच्छा माझ्या पाठीमागे असतात. तानाजी सावंत अतिशय कार्यक्षम नेते आहेत. त्या धाराशिव जिल्ह्याचं त्यांनी नेतृत्व केलेलं आहे. पालकमंत्री म्हणून अतिशय चांगल्या प्रकारचं काम त्यांनी केल्याचं माझ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा मला सांगितलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या नाराजीची तुम्ही चिंता करू नका. आमच्या पक्षाचे प्रमुख सक्षम आहेत आणि एकनाथ शिंदे साहेबांवर त्यांचं विशेष प्रेम. सर, एक तब्येतीची चर्चा आहे, मंत्र्यांच्या कुटुंबीय बॅनरवर स्वागताची लागली. सावंत साहेबांकडून कुणी प्रतिनिधी काय चर्चा झाली गरज नाही. काय असतं, हे पक्षांतर्गत काही विषय असतात. एखाद्या कुटुंबामध्ये जर कुठली व्यक्ती आजारी असेल किंवा त्याला काही काम असेल तर कुटुंबाचा प्रमुख म्हणून ती जबाबदारी आम्हाला सगळ्यांना घ्यावी लागते. आम्ही जबाबदारी घेऊ, खबरदारी घेऊ आणि भविष्यामध्ये अजून चांगलं, जसं तुम्ही म्हणालात, खेळीचं वातावरण या धाराशिव जिल्ह्यामध्ये कसं होईल याचा प्रयत्न करू. परंतु तो प्रयत्न करत असताना विषय मात्र एकच, आम्ही धाराशिव जिल्ह्याच्या विकासाचाच विचार करू. राजकीय कुरघोडी बाजूला करून धाराशिव जिल्ह्याचा विकास, धाराशिव जिल्हा कसा पुढे जात जाईल याच्यासाठी प्रयत्न. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.